नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 29 जानेवारी बुधवारी मौनी अमावस्या आहे. पौष महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हणतात. मौनी अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा याविषयीची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अमावस्या तिथी ही एक अशी तिथी आहे की या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट बाधा, वाईट शक्ती, अलक्ष्मी सर्व काही बाहेर काढून टाकू शकतो. आणि म्हणूनच या दिवशी वेगवेगळे छोटे छोटे उपाय हे केले जातात. आंब्याच्या पानांचा उपाय हा दिसायला साधा असला, सोपा असला तरी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर बघा, आंब्याच्या पानांचा उपयोग हा प्रत्येक कामात, प्रत्येक पूजेमध्ये केला जातो. कलशाची स्थापना करण्यासाठी देखील आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. शुभ कार्य असल्यावर घराच्या बाहेर आपण आंब्याच्या पानांची डहाळी लावत असतो. कारण याच्या मागे काही पॉझिटिव्ह कारणं असतात आणि यामुळे काही पॉझिटिव्ह एनर्जी ही घरात तयार होत असते. आंब्याच्या पानांमुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते. आंब्याच्या पानांचा उपाय केल्यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. अमावस्या तिथी ही एक अशी तिथी आहे, या दिवशी बघा वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा ही बाहेर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली असते आणि ही वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर किंवा इतरांबरोबर आपल्या घरात येऊ नये यासाठी आपण मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण बनवून लावायचं आहे. तोरण कसं बनवायचं, कसं लावायचं याविषयीची माहिती आपण पुढे बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे. यामुळे व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. आपल्याला पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. बघा, तुम्ही जरी या दिवशी अंघोळीच्या पाण्यात दुसरं काहीही नाही टाकलं तरी चालेल. तुम्ही फक्त गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या अमावस्येला मौनी अमावस्या साजरी केली जाते. या दिवसाला माघी अमावस्या असं देखील म्हणतात. मौनी अमावस्या ही 29 तारखेला बुधवारी साजरी केली जाणार आहे आणि म्हणूनच आपण जे पण काही उपाय करणार आहोत, माता लक्ष्मीच्या सेवा करणार आहोत, या सेवा, हे उपाय आपल्याला बुधवारी करायचे आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी दान धर्म करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपल्या पितरांना या दिवशी मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी तर्पण, पिंडदान देखील केले जाते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आंब्याच्या पानांचा उपाय बघणार आहोत. तर बघा, आंब्याच्या झाडाचा उपयोग आणि वापर हा आपल्या धार्मिक कार्यक्रमात केला जातो. त्याचप्रमाणे औषधी कामात देखील याचा उपयोग केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की त्या झाडांमध्ये देवतांचा वास मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. थोडंसं बादलीत पाणी घ्या, त्यात थोडंसं गोमतीर टाका, चिमूटभर हळद टाका. ह्या पाण्याने तुमचा दरवाजा, उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. घराच्या बाहेरचा परिसर धुवून घ्या किंवा सडा घाला. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर अमावस्या असल्यामुळे हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी वाईट बाधा, वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात बाहेर या संचारत असतात. त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घराच्या संरक्षणासाठी हळदीचं लेपन न विसरता सर्वांनी करायचं आहे. यानंतर आपल्याला 11 आंब्याची पानं घेऊन यायची आहे. पानं आणताना ती चांगली बघून आणा.
पानं आणल्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या 11 आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे. आंब्याच्या प्रत्येक पानावर तुम्हाला हळद आणि कुंकू ओलं करून याचं एक एक बोट तुम्हाला लावायचं आहे आणि असं हे आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला लावायचं आहे. हे करत असताना तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करू शकतात किंवा तुम्ही श्री महालक्ष्मी नमो नमः, श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप देखील करू शकतात. आता बघा, आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून कुठल्याही प्रकारची वाईट बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही. आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. त्याचप्रमाणे घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं, घरातली नकारात्मकता ही नष्ट होते. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी जेवढी काही वाईट शक्ती असतील किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर एखादी नकारात्मक ऊर्जा जर का आली तर ती दारातच थांबवण्याचं काम हे आंब्याचं पान करत असतं. आणि म्हणूनच आपण विशिष्ट तिथीला एखाद्या शुभ दिवशी आपल्या दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे. प्रत्येक अमावस्येला तुम्ही हे तोरण बनवून लावू शकतात. तुम्हाला 11 आंब्याची पानं मिळाली नाहीच तर तुम्ही 7 पानं घ्या, 9 पानं घ्या, अगदी 5 पानं जरी घेतली तरी चालणार आहे. आता यानंतर हे तोरण बघा 2 दिवस चांगलं राहतं, त्यानंतर पानं सुकायला लागतात. ज्यावेळेस पानं सुकायला लागतील त्यावेळेस तुम्हाला हे तोरण काढून घ्यायचं आहे. एखाद्या झाडाखाली निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. सुकलेलं तोरण दरवाजाला ठेवू नये, सुकलेली पानं दरवाजावर ठेवू नये. जर का पानं सुकलेली असताना तोरण तुम्ही दरवाजाला ठेवलं तर यातून निगेटिव्ह ऊर्जा तयार होत असते आणि पुन्हा आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जेचा वास संचारतो. आणि म्हणूनच आपण हे तोरण सुकायला लागण्याच्या आत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. अत्यंत साधा सोपा दिसणारा उपाय आहे, परंतु 100% प्रभावी असा हा उपाय आहे. करायला अगदी कमी वेळ लागतो. पानं आणायचे, स्वच्छ करायचे आणि ती तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला तोरण बनवून लावायचे आहेत. साधा सोपा परंतु प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा उपाय प्रत्येक वेळेस जसा जसा कराल तशी तशी तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही हळूहळू कमी व्हायला लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.